देवा सगळं नीट पार पडलं. आता आम्हा दोघांचा संसार सुद्धा तुझ्या आशीर्वादाने चांगला सुरू होऊ दे. फक्त माझं सत्य प्रीतीला कळलं तर काय होईल याची भीती मनात आहे. आता तर सोबतीला सुभद्रा काकू पण आहेत. देवा काही विघ्न तेवढी येऊ देऊ नकोस. देवा, बाबांनी जशी आज मला या घरात जागा दिली तसंच त्यांच्या मनात पण जागा देऊ देत. देवा, माझ्या ताईचा संसार सुखाचा होऊ दे. तिच्या या संसारात कधीच कुठलंही दुःख आणि पीडा नको यायला. या घरात तिचे सगळे दिवस सुखाचे आणि आनंदाचे जावत. देवा, या घरातल्या माणसांना उद्ध्वस्त करण्याचं मला बळ दे. यांच्यामुळे माझ्या दादाचा आणि सुजयचा ॲक्सिडेंट झालाय. यांचं आयुष्य बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता या क्षणापासून ह्या घराची वाईट वेळ सुरू. शुभेच्छा गायकवाड. गणपती बाप्पा. आईच्या फोटोला पाया पडेल. चल. आई, दीप सावकाश. झाला अपशकून. सगळे बघताय काय माझ्याकडे? अपशकुनच म्हणतात याला. इतकी वर्ष बहिणीचा फोटो इथे होता, तसूभर कधी हल्ला नाहीये तो, आणि आज ही समोर आली आणि निखळून पडला तो. काय पायगुण आहे हिचा कोणास ठाऊक. सुलोक, कुठल्या जगात वावरतेस तू? कसला शकून आणि अपशकून? आणि तू कधीपासून असा विचार करायला लागलीस? दादा, याआधी हे असं घडलंही नव्हतं कधी. ठीक आहे, मग आता झालं. हा निव्वळ योगायोग आहे. आणि मला एक सांग, गीतांजलीचा फोटो खाली पडला, यात प्रीतीचा काय दोष आहे? दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का? काय बोलतेस उगीच? तुम्ही सगळ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधायची ठरवलेलीच आहे, मग मला काही म्हणायचंच नाहीये. जीव तोडून सांगत होते हे लग्न ठरायच्या अगोदर पण, हे लग्न करू नका, हे लग्न करू नका. ऐकलं नाही कुणी माझं. आता मला गप्प करता एक दिवस तुम्ही सगळेजण गप्प बसाला तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आत्या, मला थोडं बोलायचं आहे.
बघा, तुम्ही प्रीतीताईबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेताय. काही प्रसंग झाले असतील, मान्य आहे, त्यामुळे तुम्हाला ती चुकीची वाटत असेल, पण माझी बहीण तुम्हाला वाटते तशी नाही आहे. हे बघा, ती तुमच्या घराचं सोनं करेल, सगळ्यांना जोडून ठेवेल. आणि आत्ताचं म्हणाल तर कुणी काहीच न करता काकूंची फ्रेम खाली पडली आणि काच फुटली. तुम्हीच विचार करा ना, काच फुटणं हे आपल्याकडे शुभ मानलं जातं. मी तर लहानपणापासून हेच ऐकलंय की काच फुटली तर त्याचे आभार मानायचे. कारण आपल्यावर आलेलं संकट त्याने स्वतःवर घेतलेलं असतं. अगदी बरोबर बोलते ज्योती. शेवटी एखाद्या गोष्टीकडे तुम्ही ज्या दृष्टीने बघता ना, त्यावर सगळं अवलंबून असतं. आणि तसे आपल्या घरात या गोष्टींवर कोणाचाच विश्वास नाहीये, तेव्हा हा एक केवळ योगायोग होता. दीप, थांब थांब थांब, काचा येऊ नको. अरे हाताला लागले तुझ्या, आता काचा नको उचलू त्या बाबा. आशा, पर्यंत तो फर्स्ट एड बॉक्स आणून घे. अरे केवढं लागले बघ जरा ते. उठ तिथं पर्यंत तू. मिळाला का बॉक्स? एक गोष्ट थोडी मिळत नाही यांना. नाकांची ओढ तिला ती दरवळणारी चाफेकळी, अंगणभर चांदण मोती. प्रेमाला व्याकुळ दीप, काळीच त्याच मखमाली, एकटाच सुरतो रे राती. अधीर्या सांजेला आता, स्वप्न गोड पडू दे नव्हे. अधुरा हा दीप भावडा, उजाळू दे साजिऱ्या ज्योतीने. बांधलाय मी घट्ट, नाही दुखणार आणि रक्तही नाही येणार. दीप ज्योती, दुःखाला भिडून आधार सुखाचा, दीपील दीप ज्योती.